बेसिकली या मूवीचा प्लॉट त्या मूवी सारखाच असेल. मी तर एक्सायटेड झालोय, म्हणजे रितेशनी थोडंसं पुल ऑफ करायचं ट्राय केलंय. आणि ज्या दोन गोष्टी ज्याच्यासाठी मी एक्सायटेड आहे मूवी बघण्यासाठी, ती म्हणजे अजय अतुलचं म्युझिक आणि दुसरं म्हणजे अफजल खानाचं वध. तर ऑफिशियली राजा शिवाजीचा ट्रेलर यूट्यूबवर आलाय आणि मी एक्सायटेड आहे बघण्यासाठी की काहीतरी ट्रेलरमध्ये आपल्याला युनिक किंवा नवीन बघायला भेटेल की जेणेकरून ऑडियन्स हुक होईल आणि थिएटरमध्ये पिक्चर बघण्यासाठी जाईल. सो ट्रेलर बघूया आधी. दादा, वो झंडा किसका है? मुगलों का। फिर हम अपने झंडे के नीचे क्यों नहीं लड़ते? शिवबा, उसके लिए स्वराज्य चाहिए। और स्वराज्य के लिए क्या हो, चाहिए? रितेशचा मुलगा आहे हा. विद्रोह। म्युझिक तर बापच आहे. सल्तनतों से कह दो, मराठों ने गैरों की मर्जी रखना छोड़ दिया है. पारिजात का पेड़ भले हमारे आंगन में हो, पर इसके फूल तो हमेशा औरों के आंगन में गिरते हैं. आप पर हमारा हक आंगन तक का, फूल तो स्वराज्य के लिए है. ते ठीक वाटतंय थोडं. शाहजी के दोनों बेटों ने बीजापुर की सेनाओं को बुरी तरह झंझोड़ा है. अभिषेक हाथ बच्चन. में लाठी और तेवर तलवार के, लाठी से धर्म बचाओगे? धर्म की रक्षा ही शंभू का धर्म है. घुट्टी में अकड़ तो खूप पिलाई है आपने. सेट पण चांगले वाटतात आता. अकड़ तोड़ने का नुस्खा. लाइटिंग तर बापच आहे. म्हणजे ते इथे थोडंसं कुठेतरी प्रॉब्लेम होईल VFX मध्ये. तराजू में एक तरफ अफजल हो, दूसरी तरफ दुनिया के सारे सुरमा हो, और खुदा से भी पूछा जाए कि किसका पलड़ा भारी है, तो पूरी कायनात से एक ही आवाज आएगी, अफजल, अफजल. हा, हे मी कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. मी दाखवेल हे कुठे बघितलंय मी. तेरा बेड़ियों में घसीट के लाना है या अल्लाह के पास पहुंचाना है. शिकार जब तक नजरों के सामने है, तीर चला देना चाहिए. कभी मुगल, कभी आदिल शाही, इन्हीं सल्तनतों की छाती रौंद कर हिंदवी स्वराज्य का सपना देखा है हमने. आई भवानीचा नावाना. कल सिवाय इस पिंजरे में होगा, जिंदा या मुर्दा. लाइटिंग बाप आहे. जो एक गोल्डन फील आहे ना लाइटिंगचा. जितेंद्र जोशी. हमें खान का मस्तक चाहिए शिवबा. या म्युझिकला गुजबम्स येत आहेत. आओ सिवा आओ. हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा. नाईस 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 नाईस. म्हणजे एक सर्टन लेवलवरती थोडीशी एक्साइटमेंट वाटते. कारण जो एंडिंगचा सीन होता, म्हणजे त्यांनी ना बॉलिवूड मसालासारखं बनवायचं ट्राय केलंय. आता याच्या आधी मी एक सेम पिक्चर बघितला होता, शेर शिवराय नावाचा. शिवराज अष्टकमधला मूवी होता आणि त्यामध्ये पण डायलॉग्स ना बऱ्यापैकी सेम होते. त्याच्यामध्ये पण सेम डायलॉग होता की सर्वजण अफजल अफजल 3 वेळेस ओरडले होते. आणि सेम बेसिकली या मूवीचा प्लॉट त्या मूवी सारखाच असेल. कारण त्या मूवीमध्ये पण शिवाजी महाराजांचे मोठे भाऊ आणि त्यांचे वडील दाखवले होते की त्यांच्यासोबत काय झालं होतं, अफजल खानाने त्यांना कसं मारलं होतं, धोका देऊन ते दाखवलं होतं. आणि याच्यामध्ये पण बेसिकली मेन प्लॉट तो तोच आहे. सो मी तर एक्सायटेड झालोय, म्हणजे रितेशनी थोडंसं पुल ऑफ करायचं ट्राय केलंय. किंवा जे अँगर आहे ना, जे एंडिंगला जो अँगर दिसला की तो अफजल खानाला मारतोय रितेश, सो तिथे थोडीशी छत्रपती शिवाजी महाराजांची झलक येते. आणि ज्या दोन गोष्टी ज्याच्यासाठी मी एक्सायटेड आहे मूवी बघण्यासाठी, ती म्हणजे अजय अतुलचं म्युझिक आणि दुसरं म्हणजे अफजल खानाचं वध. तो मी कोणत्या पण रूपात बघू शकतो. म्हणजे अफजल खानाचा वध बघायसाठी मी ऑलवेज एक्सायटेड असतो. आणि शेर शिवरायमध्ये जो चिन्मय मांडलेकरने जो सीन पुल ऑफ केला होता ना, मुकेश ऋषी आणि चिन्मय मांडलेकरचा जो सीन होता, बाप होता. आणि त्याचा बॅकग्राऊंड म्युझिक पण एक नंबर होतं. म्हणजे लिटरली थिएटरमध्ये लोकांनी
उभं राहून टाळ्या वाजवलं त्या सीनला. एवढा भारी तो सीन होता. आणि मला माहिती आहे की ह्या सीनला पण टाळ्या वाजवणार, कारण भाई कोणाला नाही आवडणार अफजल खानला मारताना बघताना. सो भाई मी तर पर्सनली एक्सायटेड आहे मूवीसाठी. आता मी फर्स्ट डे फर्स्ट शो बघेलच आणि सर्वजण बघतील. महाराष्ट्रामध्ये फुल ऑन मूवी चालेल. हिंदी ऑडियन्सचं मी सांगू शकत नाही. सो मी तर एक्सायटेड आहे. तुम्हाला पण ट्रेलर कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. सो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, की जेणेकरून माझं चॅनल थोडंसं ग्रो होईल. आणि कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हा ट्रेलर कसा वाटला आणि तुम्हाला रितेश कुठेतरी परफेक्ट वाटतोय की नाही वाटत आहे. सो भेटूया पुढच्या रिॲक्शन व्हिडिओमध्ये.